तर नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता नंदिनी विचार करत असते की जर यांचं एकतर्फी प्रेम नसेल तर मला पुढचा निर्णय घ्यावाच लागेल. कारण आज त्यांच्या प्रेमाच्या आठवणीसाठी ते माझ्यावर ओरडले. असं तर ते कधी करत नाहीत. तर काय तो निर्णय मला लवकरच घ्यावा लागेल. तर दुसरीकडे पार्थने आता काव्यासाठी कॉफी बनवून आणलेली असते, जेणेकरून तिला रात्रीची झोप येऊ नये आणि ती रात्रभर अभ्यास करू शकेल. पण त्याच कॉफीमध्ये जायफळची पावडर रम्याने टाकलेली असते. इथे काव्या सांगत असते की पार्थ मला कॉफी नको आहे. तर दुसरीकडे आता जीवन नंदिनीला सगळीकडे शोधत असतो, पण ती त्याला कुठेही भेटत नाही. त्यानंतर तो त्याच्या घड्याळाचे बटन दाबून बघतो, परंतु ते नंदिनीचं घड्याळ तिथेच नंदिनीने काढून ठेवलेलं असतं. तर जीवा विचार करू लागतो की नंदिनीने हे घड्याळ इथे का ठेवले आहे आणि ती नक्की कुठे गेली आहे. तर मित्रांनो, नंदिनी आता खरंच घर सोडून गेली आहे का, हे कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.